नमस्कार मित्रांनो, शेकडेवारीच्या भाग 8 दुसरा तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. बघा, भाग 1 मध्ये आपण अगोदर 5 क्वेश्चन केलेले आहेत. आज आपण प्रश्न 6वा बघणार आहोत आणि खूप मोठा क्वेश्चन आहे. ओके, आणि खूप आयएमपी पण आहे, कारण की मोस्ट ऑफ एक्झामला विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर प्रश्न बघू, त्याला सॉल्व्ह करण्याची टेक्निक बघू आणि कुठे कुठे विचारलं ते पण बघू. चला इकडे लक्ष द्या. बघा, 2 विषयाच्या एका चाचणी परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात व 65% विद्यार्थी इंग्रजीत विषयात उत्तीर्ण होतात. उत्तीर्ण म्हणजे काय? पास होतात मित्रांनो. दुसऱ्या भाषेमध्ये पास झाले. व 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. ओके, व 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर 484 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे काय झाले? पास झाले असतील तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते? म्हणजे आपल्याला काढायचे एकूण विद्यार्थी संख्या काढायची. ऑप्शन खाली दिले तुम्हाला 800, 840, 860, 880. तर बघा मित्रांनो, याला सॉल्व्ह करण्याची टेक्निक काय आपली? 2 विषयात एका चाचणी परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात किती आहेत? 60% विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. त्यानंतर इंग्रजी विषयात उत्तीर्ण म्हणजे पास. ओके, म्हणजे 65% किती इंग्रजी विषयामध्ये पास झालेले आहेत. मग इंग्रजी किती मित्रांनो? 65% विद्यार्थी आहेत, बरोबर. पुढे काय म्हटलं त्यांनी? 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. आता दोन्ही विषय म्हणजे काय? ते त्या अगोदरचे आपले जे घेतलेत ते दोन्ही विषयात किती टक्के आहेत मित्रांनो? 30%. चला आता एक लक्षात घ्या, ही आपली मांडणी झालेली आहे. गणितात व इंग्रजीत पास होणाऱ्यांची टक्केवारी काढा, पूर्ण टोटल. म्हणजे यांना काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करावं लागेल. 5, 6, 12 किती टक्के आले? 125% आले. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, दोन्ही विषयात नापासांची संख्या किती टक्के? तुमची 30%. आता मला एक सांगा, सिंपल लॉजिक आहे. दोन्ही विषयामध्ये जर नापासांची 30% विद्यार्थी असेल, बरोबर का, तर पासचे किती असेल? इकडे घेऊ आपण फेल आणि इकडे घेऊ आपण पास. ओके, 30% फेल असेल तर पास किती असणार आहे तुमचे? 70%. कारण की का? आपल्या 100चे प्रमाण मानतो ना आपण. सिंपल लॉजिक याच्यातून म्हणजे काय? 100 मधून हा 30 मायनस करायचा, किती उरणार आहे तुमच्या? 70% पास. आता करायचं काय? एक लक्षात घ्या, इथं गणित आणि इंग्रजीमध्ये 125% पास आहेत आणि इकडे किती आले तुमचे? 70. परत या दोघांची सरळ वजाबाकी करून टाका. काय करा? वजाबाकी. मग 125 मायनस 70 किती येईल? हा 5, 7, 12तून 7 गेली 5, म्हणजे किती टक्के विद्यार्थी आहेत तिथं? 55% विद्यार्थी. ओके, आता करायचं काय? आपल्याला विचारलंय एकूण विद्यार्थी किती बसलेले आहेत एक्झामला, म्हणजे एकूण विद्यार्थी काढायचे आपल्याला. तर करायचं काय? जे तुमचे एक्झाम देणारे विद्यार्थी किती आहेत? 484 विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले. म्हणजे 484 विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले, एवढेच पास आहेत. आपल्याला एकूण संख्या काढायची, म्हणजे पासवाल्यांची पण आणि फेलवाल्यांची पण, म्हणजे ते एकत्र संख्या आपली घेऊन जाईल. तर करायचं काय? 484 ला 484 गुणिला कंपल्सरी काय येईल? 100 मित्रांनो. आणि हा 55 कुठे होऊन जाईल? भागाकार मध्ये. बस एवढीच प्रोसेस करायची आहे. चला भाग देऊन टाकू. इथं कशाने भाग जाते? 5 ने. 5 दुने 10, 0. 5 1 5, 5 1 5. 11 इकडे भाग जाईल, देऊन टाका. 11 1 11, 11 चौक 44. किती उरतील? 4. 11 चौक 44. या दोघांचा काय करावं लागेल? गुणाकार. 2 चौक 8, 2 चौक 8 आणि हा 0. म्हणजे मित्रांनो, आपल्या त्या एक्झामला किती विद्यार्थी बसले होते? 880. म्हणजे ऑप्शन नंबर डी. ओके, या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. परत एक वेळी सांगतो बघा, गणितात 60% विद्यार्थी होते, इंग्रजीत 65%. हे दोघांची बेरीज केली किती आली? 125%. आणि दोन्ही विषयात ओके नापास झालेले विद्यार्थी किती तुमचे? 30. इथं बघा, दोन्ही विषयात नापास झालेले 30. मग पास काढायचे असतील आपल्याला तर 100 मायनस 30 किती आले? 70. हे जे 70 आहे ते पास आहेत तुमचे. आणि इकडचे दोन्ही विषयाचे पास किती आहेत? 125. परत दोघांची वजाबाकी करा मित्रांनो. दोघांची वजाबाकी किती आली? 55. इथे ही संख्या घेतली मी 484 गुणिला 100 भागिले 55. हा 55 इथे घेतला मी. 5 1 5, 5 1 5. इथं 5 दुने 10, 0 च्या 0. 11 चौक 44, 4 उरले. 11 चौक 44
आणि दोघांचा गुणाकार घेतील 880. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन करू आपण 7वा लगेच. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आणलेला आहे मित्रांनो. प्रश्न 7वा. एक लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे ना हा खूप वेळेस विचारला गेलेला, म्हणजे तब्बल 7 वेळेस हा पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर आता पुढे विचारतील का, विचारू शकतात, काही सांगता येत नाही, बरोबर. तर प्रश्न बघू काय आहे मित्रांनो. एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात, तर ती संख्या कोणती. म्हणजे एक लक्षात घ्या, सिंपल लॉजिक आहे. एक अशी संख्या शोधायची तुम्हाला, त्याचे 50% काढून 50 वजा करायची आहेत. वजा केल्यावर बरोबर किती उरतात, 50 उरतात, अशी तुम्हाला संख्या शोधायची आहे. तर एक लक्षात घ्या, इथं ऑप्शन दिले तुम्हाला, कुठे कुठे विचारला गेलं ते पण दिलेलं आहे. एक सिंपल लॉजिक लावा, काय की जर आपण पूर्ण मांडणी केली याची एक्स पद्धतीने तर खूप लॉंग जाणार आहे. तर आपण काय करू, याला ऑप्शन मधून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. कशामधून, ऑप्शन मधून, कारण की ऑप्शन मधून लवकरात लवकर कसं सुटेल ते पण आपल्याला समजेल. तर बघा, पहिले 250 आहे, बरोबर. 250 जर मी संख्या घेतली मित्रांनो, त्याचे किती टक्के काढायचे मला, 50% काढायचे. म्हणजे 250 गुणिले 50 आणि भागिले काय वापरतो आपण कंपल्सरी 100. चला ट्राय करू. 0 0 0 0 कट. 5 5 25, 5 5 25, इथं 5 5 2, 5 2 10 2 12. ओके, 125 झाल्याच्या उत्तर. बघा 50% मधून 50 वजा केले, म्हणजे जर मी या 125 मधून 50 जर वजा केले तर 75 उरत आहेत. आपले किती उरायला पाहिजे, 50 उरायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन काय झालं तुमचं, बाद झालं. नंतर 200चा काढू. 200 गुणिले 50 भागिले 100, बरोबर का. 0 0 कट, 0 0 कट. 2 पंचे 10 आणि हा 0, याचे उत्तर आलं 100. 50% मधून 50 वजा केले. ओके, हे 100 मधून 50 वजा केले मी, तर बरोबर किती उरत आहेत, 50. बघा उरत आहेत का 50, हो सर उरत आहेत 50. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर काय येईल, बी. म्हणजे उत्तर काय येईल, बी. जर ऑप्शन मी सी ट्राय केलं तर 50 गुणिले 100 भागिले 100, 100 100 काउंट जाईल, कट राहिला 50. याच्यातून वजा किती करायचे, 50. 50 वजा केले तर किती उरत आहेत, 0. आपले किती उरायला पाहिजे, 50. ओके, म्हणजे हा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता. आणि 50 ते येणार नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कारण की काय 100 पेक्षा लहान संख्या ना, इथे 100ची किंमत काढली आपण. ओके, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला ऑप्शन मधून सॉल्व्ह करायचा आहे, लवकरात लवकर सुटेल आणि तुम्हाला टाइम कसं वाचेल हे पण आपल्याला बघायचंय. म्हणून मित्रांनो हा प्रश्न येथूनच सॉल्व्ह करा ऑप्शन मधून. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण 8वा लगेच. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8वा तुमच्यासाठी घेऊन आलोय. खूप सोपा आणि सरळ क्वेश्चन आहे. ओके, 1 मार्क सहज मिळतो. काय प्रश्न बघूया. एका मुलाला 800 पैकी 592 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. हा प्रश्न तुम्ही लगेच सॉल्व्ह करणार, कारण की मला अशी पातळी काय घ्यावी लागते मित्रांनो, कारण की काही मुलं खूप वीक असतात आणि काही मुलांना खूप चांगल्या पद्धतीने गणित जमतं. पण एक लक्षात घ्या, आपल्याला दोघं लेवल बघायचे, एक मीडियम आणि एक पूर्ण हाय. तर आपण स्टेप बाय स्टेप ती बघतोच आहोत. ओके, चला तर हा प्रश्न आता सॉल्व्ह करायचा आहे. एका मुलाला 800 पैकी किती भेटले, 595. 595 लिहून घ्या, सॉरी 592 लिहून घ्या. का मित्रांनो 592, कारण की त्याला 800 पैकी भेटलेत ना गुण, 800 पैकी भेटलेत. 592 गुणिले काय वापरायचं आपल्याला, 100. इथपर्यंत आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर भागिले घेऊन या 800, म्हणजे लक्षात घ्या 500 पैकी 400 गुण भेटले तर 400 मी वरती ठेवेल आणि 500 गुण ठेवेल खाली. तसं जिथं 800 पैकी 592 वरती ठेवला आणि 800 कुठे येईल, खाली, म्हणजे छेद मध्ये. ओके, चला काटाकाटी करू. 0 0 कट, 0 0 कट. 8 1 8, 8 7 56, बरोबर का. 8 7 56, बाकी किती उरेल मित्रांनो, 3. 8 चौक 32, म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी. 74% त्याला काय भेटले, गुण भेटलेले आहेत. ओके, 9वा प्रश्न आपण लगेच घेऊ पुढं. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9वा एकदम लास्ट क्वेश्चन करणार आहोत. यानंतर आपण भाग 3मध्ये आणखी क्वेश्चन करू, तिथे आणखी मोठे मोठे क्वेश्चन करू आपण. चला काय प्रश्न आहे. 1100चे x% बरोबर 3300चे 60% म्हणून x म्हणजे किती. आता हा प्रश्न थोडा वाचायला थोडा अवघड वाटतोय. ओके, थोडा वेगळा वाटतोय, पण काही काळजी करू नका, तुम्ही याला आरामाने सॉल्व्ह करणार आहात.
बघा लक्षात घ्या, काय विचारलं गेलं आपल्याला, 1100चे x टक्के बरोबर किती दिले 300, व 300चे 60% म्हणून x म्हणजे किती, म्हणजे याची किंमत काढायची आपल्याला या जागेची. करायचं काय मित्रांनो, लक्षात घ्या, हा जो 1100चे x टक्के बरोबरचे चिन्ह दिले, बरोबरच्या डायरेक्ट जे पुढे दिलेले तुम्हाला बरोबरच्या पुढं, ते सर्व गुणाकार मध्ये घेऊया. कशामध्ये घेऊया, गुणाकार मध्ये. म्हणजे 3300 गुणिले 7 इथपर्यंत आलं लक्षात मित्रांनो. काय म्हटलं मी, 1100चे 1% बरोबर जे चिन्ह आहे त्याच्या पुढचे जे सर्व आहे ते सर्व गुणाकार मध्ये घेऊन आलो मी. 3300 गुणिले 7 आणि हा जो 1100 मित्रांनो हा भागाकार मध्ये घेऊन या. काय घेऊन या, हा भागाकार मध्ये घेऊन या 1100. चला, 0 कट 0 कट 0 कट 0 कट, 11 एक 11, 11 त्रिक 33, राहिला काय तुमच्या 7 आणि 3, 7 त्रिक 21. म्हणजे आपलं उत्तर काय मित्रांनो, बी. हा चंद्रपूरला विचारला गेलेला प्रश्न आहे. चंद्रपूरला रिपीट क्वेश्चन आज आहे. तर एक लक्षात घ्या, आज आपण एवढंच घेणार आहोत प्रश्न 9 पर्यंत. उद्या आपण भाग 3 मध्ये आणखी क्वेश्चन घेऊन येऊ शेकडेवारीचे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मुलांना, आपल्या मित्रांना, सर्वांना शेअर करा आणि लाईक नक्की करा. ओके मित्रांनो, भेटू आपण उद्या. नमस्ते.